మిత్రులారా అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా ఈరోజు మనం बस स्टँडలో बस समाचारम अडगुతున్నప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे? सर्वांना नमस्कार. मित्रांनो आज आपण शिकूया की बस स्टँडमध्ये बस संबंधित माहिती विचारताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या विषयावर तेलुगू शिकायचं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवणार. तर मित्रांनो चला व्हिडिओ बघूया आणि तेलुगू बोलायला शिकूया. तर उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर कोणाला विचारायचं आहे की इथे बस स्टँड कुठे आहे, इथे बस स्टँड कुठे आहे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, इक्कड बस स्टँड एक्कडू उंदी. इक्कड बस स्टँड एक्कडू उंदी. मित्रांनो इथे बस स्टँड याला तेलुगूमध्ये म्हणतात इक्कड बस स्टँड. कुठे आहे याला म्हणतात एक्कडू उंदी. याला पूर्ण वाक्यामध्ये म्हणतात मित्रांनो, इक्कड बस स्टँड एक्कडू उंदी, म्हणजे इथे बस स्टँड कुठे आहे. इक्कड बस स्टँड एक्कडू उंदी म्हणजे इथे बस स्टँड कुठे आहे. मित्रांनो आता समोरचा व्यक्ती आपल्याला म्हणणार की अर्धा किलोमीटर दूर आहे. अर्धा किलोमीटर दूर आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अर्ध किलोमीटर दूरमलो उंदी. अर्ध किलोमीटर दूरमलो उंदी. मित्रांनो अर्धा किलोमीटर याला तेलुगूमध्ये म्हणतात अर्ध किलोमीटर. दूर आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात दूरमलो उंदी. दूर आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात दूरमलो उंदी. तर मित्रांनो याला पूर्ण वाक्यामध्ये म्हणायचं अर्धा किलोमीटर दूरमलो उंदी. तर मित्रांनो तिसरं उदाहरण आहे, मात्र एकही बस थांबत नाही. मित्रांनो आपण कोणाला म्हणतो की मात्र एकही बस थांबत नाही, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, कानी ఒక్క బస్సు కూడా ఆగటం లేదు. कानी ఒక్క बस्सू कुडा आगटम लेदू. मित्रांनो कानी ఒక్క म्हणजे मात्र एकही, बसू कुडा आगटम लेदू बस थांबत नाही. बस थांबत नाही याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, कानी ఒక్క कुडा बस्सू आगटम लेदू. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, कानी ఒక్క बस्सू कुडा आगटम लेदू. तर मित्रांनो चौथं उदाहरण आहे, तो ॲटो नाही जिथे हात वर करतो तिथे थांबतो. समोरचा व्यक्ती म्हणणार मित्रांनो की तो ॲटो नाही जिथे हात वरती करतो तिथे थांबतो. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अदी आटो कादू ఎక్కడ చేయి ఎక్కితే అక్కడ ఆపటానికి. अदी आटो कादू ఎక్కడ చేయి ఎక్కితే अक्कड आपटानिकी. मित्रांनो अदी आटो कादू म्हणजे तो ॲटो नाही जिथे हात वर करीतो तिथे थांबतो. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात ఎక్కడ చేయి एक्किते अक्कड आपटानिकी. मित्रांनो पाचवं उदाहरण आहे, बस स्थानकावर बस थांबते की नाही. बस स्थानकावर किंवा बस स्टँडवर बस थांबते की नाही, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बस स्टँडलो बस्सू आगुतुंदो लेदा. बस स्टँडलो बस्सू आगुतुंदो लेदा. मित्रांनो बस स्टँडलो म्हणजे बस स्टँडमध्ये किंवा बस स्थानकावर, बस्सू आगुतुंदो लेदा. मित्रांनो बस्सू आगुतुंदो लेदा म्हणजे थांबते की नाही. थांबते की नाही. आगुतुंदो लेदा म्हणजे थांबते की नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, बस स्टँडलो बस्सू आगुतुंदो लेदा म्हणजे बस स्टँडवर बस थांबते की नाही. तर मित्रांनो सहावं उदाहरण आहे, त्या बसमध्ये खूप प्रवासी होते. त्या बसमध्ये खूप प्रवासी होते. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, आ बस्सूलो చాలా ఎక్కువ మంది ప్రయాణికులు ఉన్నారు. ఆ బస్సులో చాలా ఎక్కువ మంది ప్రయాణिकुలు उన్నారు. मित्रांनो त्या बसमध्ये याला तेलुगूमध्ये म्हणतात आ बस्सूलो. खूप प्रवासी होते याला तेलुगूमध्ये म्हणतात చాలా ఎక్కువ మంది ప్రయాణికులు उన్నారు. చాలా ఎక్కువ మంది ప్రయాణికులు उన్నారు म्हणजे खूप प्रवासी होते. तर मित्रांनो सातवं उदाहरण आहे, तिकीट कुठे मिळेल. मित्रांनो तिकीट कुठे मिळेल किंवा तिकीट कुठे घ्यायची याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, तिकीट एక్కడ తీసుకోవాలి. तिकीट एక్కడ తీసుకోవాలి म्हणजे तिकीट कुठे मिळेल किंवा कुठे घ्यायची. तिकीट एక్కడ తీసుకోవాలి किंवा तुम्ही तिकीटसुद्धा म्हणू शकता किंवा तिकीटसुद्धा म्हणू शकता. तिकीट कुठे मिळेल किंवा कुठे घ्यायची याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, तिकीट एక్కడ తీసుకోవాలి. तिकीट एక్కడ తీసుకోవాలి म्हणजे तिकीट कुठे मिळेल किंवा तिकीट कुठे घ्यायची याला तेलुगूमध्ये म्हणतात तिकीट एక్కడ తీసుకోవాలి. तर मित्रांनो आठवं उदाहरण आहे, काउंटरवर घ्या.
काउंटरवर घ्या. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो काउंटरलो तीసుకోండి. काउंटरलो तीసుకోండి म्हणजे काउंटरवर घ्या किंवा काउंटरमध्ये घ्या. याला तेलुगुमध्ये म्हणतात काउंटरलो तीసుకోండి म्हणजे काउंटरवर घ्या किंवा काउंटरमध्ये घ्या. काउंटरलो तीసుకోండి. तर मित्रांनो 9वं उदाहरण आहे. इथेच थांबा, मी टाईम टेबल चेक करून येतो किंवा पाहून येतो किंवा टाईम टेबल चेक करेन. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो इकडे ఉండు నేను ఒక్కసారి टाईम टेबल చూసి వస్తాను. मित्रांनो इकडे ఉండు याला तेलुगुमध्ये इथेच थांबा असे म्हणतात. इकडे ఉండు इथेच थांबा. నేను ఒక్కసారి टाईम टेबल చూసి వస్తాను म्हणजे मी टाईम टेबल चेक करून येतो किंवा टाईम टेबल पाहून येतो. मित्रांनो నేను ఒక్కసారి टाईम टेबल చూసి వస్తాను म्हणजे मी एकदा टाईम टेबल पाहून येतो किंवा चेक करून येतो. तर मित्रांनो 10वा आणि 11वा उदाहरण आहे. थोडे अंतर गेल्यावर बस बदलावी लागेल. थोडे अंतर गेल्यावर बस बदलावी लागेल. थोडे अंतर गेल्यावर बस बदलावी लागेल. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो కొద్ది దూరం వెళ్ళాక బస్సు మారవలసి ఉంటుంది. కొద్ది దూరం వెళ్ళాక బస్సు मारवलसी ఉంటుంది. मित्रांनो कोद्दी दूरम वेल्लाक म्हणजे थोडे अंतर गेल्यावर बस बदलावी लागेल. याला तेलुगुमध्ये म्हणतात बस्सू मारवलसी ఉంటుంది. बस्सू मारवलसी ఉంటుంది. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो कोद्दी दूरम वेल्लाक बस्सू मारवलसी ఉంటుంది. तर मित्रांनो 11వ उदाहरण आहे. సరే నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను. సరే నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను. मित्रांनो सरे याला तेलुगुमध्ये ठीक आहे असे म्हणतात. सरे ठीक आहे. मी आता जातो याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను. मी आता जातो. నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను. तर मित्रांनो याला पूर्ण वाक्यात म्हणतात సరే నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను म्हणजे ठीक आहे आता मी जातो. సరే నేను ఇప్పుడు వెళ్తున్నాను. ठीक आहे आता मी जातो. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तर मित्रांनो आज आपण शिकलो की बस स्थानकावर बस संबंधित माहिती विचारताना तेलुगुमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्రైబ్ మాత్రం నక్कीच करा. కాబట్టి మిత్రులు ఈరోజు బస్సు స్టేషన్లో బస్సు సంబంధిత సమాచారాన్ని అడుగుతున్నప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకున్నాము. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू बोलायला शिका, समजायला शिका. धन्यवाद मित्रांनो.